येस. नमस्ते आनंद जी. अनम्यूट करा प्लीज. हा. हो, तर तुम्ही कधी आला होता त्याच्यामध्ये साधारणतः किती महिने झाले? जीसीएस मध्ये येऊन मला जवळपास 3 महिने कंप्लीट झाले आहेत. ओके, ग्रेट. सो 3 महिन्यात मला टप्प्याटप्प्याने सांगा तुम्हाला काय काय इम्प्रूव्हमेंट झाले. म्हणजे सगळ्यात पहिलं आपण सुरू करूयात पोटापासून, कारण आपण डिटॉक्स प्रोग्राम करतो. सो गट हेल्थमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाले तुम्हाला? गट हेल्थमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट झालं सर. मला जनरली जसं अनडायजेशन किंवा ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होते, या 3 महिन्यामध्ये मला ते बिलकुल जाणवलेलं नाही. ओके, आणि ग्रेट. कॉन्स्टिप्युशन होतं ते अराउंड 60-70% इम्प्रूव्ह झालेलं आहे. काही ठिकाणी मला सरांनी सजेशन दिलं, त्याच्यानुसार ते इम्प्रूव्ह होईल डेफिनेटली. व्हेरी गुड. म्हणजे गट हेल्थमध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाले. कॉन्स्टिपेशनमध्ये 60-70% इम्प्रूव्हमेंट झाली आहे. येस. दुसरं मला सांगा, स्किनच्या टेक्स्चरवर काही अजून इम्प्रूव्हमेंट, म्हणजे स्किनमध्ये कुठं अजून ग्लो वगैरे असं काय फील केलं तुम्ही स्किनवर? स्किनवरती तर तेवढ्या केअरफुली हे केलं नाहीये, पण जे फ्रेशनेस आहे तो आपल्या हम्म. चेहऱ्यावरती जाणवतं. आणि मला एक कॉमेंट मिळाली की आपल्या खालचं जे मास्क जे जास्त दिसायचं ते आता दिसत नाहीये. डबल चिन चांगली गेले गोष्ट तुमचे. आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो डबल चिन हॅज ड्रॉप. मला एक यस. सांगा तुम्ही की तुमचे एनर्जी लेवल्स इम्प्रूव्ह झाल्या, म्हणजे किती असं नोटिसेबल फरक जाणवलाय एनर्जीमध्ये? एनर्जी लेवल आणि स्टॅमिना इम्प्रूव्ह झालेला आहे. स्वास्थ्य तर रेग्युलर मी एक्झरसाईज करतो. हम्म. सायंकाळची बॅच अटेंड करतो. मॅडम चांगल्या शिकवतात. आणि त्याच्यामध्ये आता स्टॅमिना जे आहे, पोटाची जे स्ट्रेंथ आहे ते आहे. आणि आता मी बसून मी करू शकत नाही, जनरली चेअरवरती करतो, पण प्रयत्न करतो की बाबा बसून पण आपण काही व्यायाम करू शकतो का. हा, म्हणजे तुम्हाला अशा बसायचं लिमिटेशन पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे. येस, येस, येस. बिकॉज यू हॅव अंडरगॉन थ्रू फ्यू सर्जरीज ऑल्सो. हा, सो येस, बॅक ऑपरेशन झालेलं व्हेरी आहे. गुड. वेट मध्ये किती फरक पडला, वेट आणि बॉडी फॅट मध्ये? वेटमध्ये 7 किलो कमी झालंय सर. आणि बॉडी फॅट हे जे वजन जे कमी झालेलं आहे, पूर्ण फॅट रिडक्शन झालेलं आहे. आणि जे मसल ड्रॉप मसल नाही मास झाला? आहे ते ते इन्क्रीज झालेलं आहे. ते हा, लॉस नाही झाले, ते विशेष व्हेरी म्हणजे. गुड. म्हणजे मसल मास न जाता प्युअर बॉडी फॅट तुमचं कमी झालेलं आहे. व्हेरी गुड. येस. तुमची गोळ्या ज्या होत्या वेगवेगळ्या, त्यातल्या गोळ्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोळ्या कमी झाल्या, बंद झाल्या? डायबिटीजच्या गोळ्या मीडियम लेवलवरती होत्या, त्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. या महिन्यामध्ये गोळ्या खाल्लेल्या आहे आणि रिझल्ट जे मॉनिटर करतो आपण मध्ये हम्म. मध्ये, तर ते अंडर कंट्रोल आहे. आणि मला असं जाणवलं नाही की बाबा याच्यामुळे काही मला त्रास होतो अशा प्रकारचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक यू. सो यू वॉन दिस ॲट सम एक्सटेंट इन 3 मंथ्स. अजून खूप काही येणं बाकी आहे. लाईक आपण सांगतो 1 वर्ष द्या, त्याच्यामध्ये 1 वर्षानंतर तुम्ही 10 वर्ष तरुण होता. तर तुमचं बॉडी एज जे असतं, आपण जेव्हा चेक करतो त्यामध्ये बॉडी एज पण येतं, ते किती दिवस झालेलं आहे? हा, 62 वरनं 59 झालेला आहे. वाव, म्हणजे 3 वर्ष तुम्हाला 3 महिन्यात 3 वर्ष परत आलेले आहेत. यस, इम्प्रूव्ह झालेला आहे. सुपर, कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी गुड आनंदजी, व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांना ही स्टोरी शेअर करून इन्स्पायर केलंय, मोटिवेट केलंय. थँक्यू फॉर दॅट. फक्त एक प्रश्न, जर हे चांगलं रेकॉर्ड एडिट झालं तर आपण हे पब्लिश करू शकतो? हो, काही प्रॉब्लेम नाही सर. थँक्यू, थँक्यू फॉर गिव्हिंग परमिशन अँड इन्स्पायरिंग दिस वर्ल्ड. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. सो सर्वांनी चॅटबॉक्समध्ये आनंदजींना शुभेच्छा द्या.